गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेली कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर कार बाहेर काढण्यात स्थानिकांची मदत। गुजरातच्या सांबरकाठा या जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, ईदरमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप, पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यात यश। तर गुजरातच्या मोरबी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं अनेक गावात पुराचं पाणी साचलं। हलवद तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 5 जणांची एनडीआरएफ कडून सुटका। शक्तिनगर सुपर वच्चे खारी नदी पार। गुजरातच्या मोरबीमध्ये मुसळधार पावसानं दाणादाण, सामाकांठा परिसरातील 15हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। तर गुजरातच्या नेत्रंगमधील घणीखूट धबधब्याजवळ कर्जत नदीचं रौद्ररूप, पर्यटकांचा आवडता धबधबा धोकादायक बनलाय। केरळच्या कन्नूरमधील मुसळधार पावसाची या ठिकाणी हजेरी, तर श्रीकंठपुरम या शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत। शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं। तर केरळच्या पठाणमिट्टी या ठिकाणी मुसळधार पावसाचा हाहाकार। आरनमुला परिसरामधील पूरस्थिती गंभीर, अतिमुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्यानं पूरस्थिती निर्माण। तर आरनमुला चेंगूर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूकही पूर्णपणे ठप्प। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट। तर कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू, तर ओढे आणि नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसाच्या पार्श्वभूमीवर भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। अभिजित दिपकेंना भेटायला गेलेल्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं। महायुतीची भूमिका ठरलेली असताना दिपकेंना परस्पर भेटल्यामुळे संजय शिरसाट, बच्चू कडूंना शिंदेंकडून विचारणा। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करावं। प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं। अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची ही टीका। जनता येत्या निवडणुकीमध्ये सरकार बदलेल, सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक। खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट। संसदेच्या सभागृहात सुद्धा शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही, मग विद्यार्थ्यांवरच का? टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा हा सवाल। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचाही इशारा। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातनं दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा हा खळबळजनक आरोप। तर मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेल्या तक्रारीचं पत्र त्यांनी भर सभेत वाचून दाखवलं। राज ठाकरेंच्या घरी जाऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार, राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकरांची ही प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंच्या घरी जाण्याऐवजी पत्रावर सही करणाऱ्या ट्रस्टींच्या घरी जावं, अविनाश जाधवांचं त्यांना प्रत्युत्तर। पत्रामध्ये अर्धसत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची ही प्रतिक्रिया। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी आज मनसेची पत्रकार परिषद। मनसेचे यशवंत किल्लेदार दानचोरी प्रकरणी माध्यमांशी बोलणार। तर सिद्धिविनायकाच्या दानपेटीतनं दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंच्या आरोपांनंतर मनसेची आज पत्रकार परिषद। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंची विश्वासार्हता शून्य, राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँड अप कॉमेडियन। राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून साटम यांची ही टीका।